आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. खबरां विभाग सादर करता प्रादेशीक समाचार दर्शन. आयच्या वृत्तीत श्रमगौरव पुरस्कार सुवाळो. श्रमसंस्कृतीक आमी खूब महत्व दितात. श्रमांक महत्व आसा. आमच्या देशाचो जीडीपी लेगीत लागीं 18% श्रमां खातीर तातूंत भर पडटा. राज्याचे मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत ह्या श्रमगौरव पुरस्काराक हाजीर आशिल्ले. हे आसात डॉ. प्रमोद सावंत. लेबर डे मनयता आसतना वेगवेगळ्या ठिकाणी 10 जाग्यांचेर हो कार्यक्रम आमच्या लेबर डिपार्टमेंटाच्या वतीन आम्ही आयोजित केला. आयोजित करण्यासाठी फक्त एकूच उद्देश आसा की लेबर डेचे महत्व हे तांकां कळचे. लेबर म्हणून वर्कर्स म्हणून जे काम करता तांचे हक्क हे त्यांच्यापर्यंत पावचे, तांकां कळचो आणि लेबर एक्सप्लॉयटेशन जावचे न्ही हो सरकाराचो उद्देश आसा, ध्येय आसा. त्या दृष्टीन आम्ही काम करता आणि आयचो डे मनयता आसतना आमचो मुळात उद्देश गोंयांत खंयसरूच लेबर एक्सप्लॉयटेशन जावचें न्ही. आमी पळयता की 93% ऑफ द वर्क फोर्स हो काम करता आसतना ह्या देशाची 50% जीडीपी ही कोणापासून जर आसत जाल्यार ते लेबर या वर्क फोर्सा पासून आसा. आणि म्हणून पुराय हांव देशाचेर उलयता पयलीं गोंय राज्यांत प्रामुख्याच्या ठिकाणी लेबर डिपार्टमेंट खूप बऱ्या पद्धतीत काम करपाक लागलेले आसा. आम्ही वेगवेगळ्या म्हणजे इंडस्ट्रियल इस्टेट असलेले किंवा वेगवेगळ्यो गजाली ह्यो ऑर्गनायज्ड पद्धतीत तांकां मदत कशी दिवची हाच्या खातीर आमचे लेबर डिपार्टमेंट लेबर वेलफेअर फंड्स आसतलो किंवा कन्स्ट्रक्शन वेलफेअर फंड्स आसतलो, हे दोन्ही फंड्स बऱ्या पद्धतीत कशे युटिलायज करप हाचेर वर्किंग ऑलरेडी सुरवात केला. लेबर वेलफेअर कमिटी वेगवेगळ्यो स्किमी डिझायन करपाक लागलेली आसा. कन्स्ट्रक्शन लेबर वेलफेअर कमिटी ही बी वेगवेगळ्यो स्किमी ह्यो बऱ्यो पद्धतीत स्ट्रीमलायन करून लोकांपर्यंत पावपा खातीर तेजो उपयोग करपाक लागलेले आसा. दिशा फाउंडेशन ह्या कामात आमच्या लेबर डिपार्टमेंटाक मदत करता. एनजीओ जो गोंयांतल्या पयले फावटी पळयता की तेंच्यांनी जी पुस्तिका हांगा काडली त्या खातीर दिशा फाउंडेशनाक हांव कॉंग्रेच्युलेट करता की तेंच्यांनी 12 ते 13 जाग्यांचेर जे लेबर मार्केट जे आमी म्हणटा सातत्यान डेली बेजीसचे लेबर जेका जाय आसता तो वता तांकां गाडयेन घालता तांकां घेवन वता. पण ह्या सगळ्या लेबरा खातीर सरकाराच्यो येवजण्यो तेंच्या पर्यंत पावच्यो. शेवटी गोंयांत इतर राज्यांतल्यान येयल्ले लेबर सुद्धा तांकां सगळ्यो सुविधा मेळच्यो म्हणून दिशा फाउंडेशन काम करता, लेबर डिपार्टमेंट काम करता. आम्ही बरेचशे फावटी जेन्ना सुविधा म्हणटा तेन्ना खंयच्यो सुविधा आसतल्यो तर पयल्यान पयली आधार अपडेशन्स. जर कदाचित म्हणजे युपी बिहारांतल्यान येयल्लो जर लेबर आसत जाल्यार तेजे आधार अपडेशन जावपाची गरज आसा. सेकंड वन नेशन वन रेशन, तेका तेज्या रेशन कार्डाच्या सकयल हांगासरूय बी तेका रेशन मोफत रेशन जे मेळपाक जाय. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हेंच्यांनी पयलीच फावटी वन नेशन वन रेशन ही स्कीम काडली. युपी बिहारांतले जरी रेशन कार्ड असले जाल्यार थंयच्यान तो हांगा ट्रान्सफर करपाक शकतलो आणि ते ट्रान्सफर केल्ले रेशन तेका हांगासर त्या रेशनाची स्कीम तेका हांगा लागू जातली. म्हणजे तुम्ही विचार करात थंयसरले तेजे युपीतल्या एखाद्या बारीक गांवांतले तेका 5 किलो तांदूळ मेळटलो, तेजी 4 जणांची फॅमिली आसत जाल्यार तेका थंयसर 20 किलो तांदूळ जे मेळटाले तेणी हांगासर वन नेशन वन रेशन या स्किमीच्या अंडर आपले रजिस्ट्रेशन केल्या उपरांत रोखडेच थंयसर तेजे कट जातले आणि तो कोटा हो स्टेटीक डायवर्ट जातलो. स्टेटीक डायवर्ट जाल्या उपरांत तो परवरी किंवा उस्कय खंय तरी रावता आसत जाल्यार त्या रेशन कार्डा वयल्या शॉपार तेका हांगा मेळपाक सुरू जातली. सी द टेक्नॉलॉजी. ऑनरेबल प्रायम मिनिस्टराचे विजन पळयात. एखादो लेबर जॉबा खातीर आपूण मायग्रेट जाला आसत जाल्यार तेका मेळपी मोफत रेशन हे तो ज्या जाग्यार वयता त्या जाग्यार तेका मेळचे हाज्या फाटीमागचो उद्देश आसा. ताज्या उपरांत ताचे आयुष्यमान कार्ड आसतले, आभा कार्ड आसतले किंवा फायनान्शियल इन्क्लुजन आसतले. ह्यो वेगवेगळ्यो स्किमी ह्यो लेबरा पर्यंत समजच्यो, लेबरांक कळच्यो हाज्या खातीर म्हणजे हेल्थ अवेअरनेस आसतल्यो. ह्यो सगळ्यो गजाली ह्यो सातत्यान आमचे सरकार हे दिशा फाउंडेशनाच्या निमित्तान तांच्या पर्यंत पावयता, तांच्या पर्यंत करता. खरोखरूच सांगता म्हणजे हांवें त्या खातीर म्हटलां की लेबर जावं तो खंयच्याय राज्यांतलो आसूं तो हांगासर जेन्ना काम करता तेन्ना तेजे रायट्स ताका मेळप हाज्या खातीर आमचे सरकार हे सातत्यान वापरता. आमी एक गजाल पळयता की गोंयांतले बरेचशे आमचे गोंयकार हे प्रायव्हेट सेक्टरांत काम करपाक पळयना. वेगवेगळ्यो गजाली आसतल्यो तेज्या खातीर. एक म्हटल्यार ते म्हणटले की कमी सॅलरी, दुसरे म्हटल्यार कितें म्हणटले की फिक्स जायना, टेम्पररी उरता, हो एक मेन हे आसता. तिसरी गजाल बरेचशे फावटी म्हणजे ज्या पद्दतीन ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज ना म्हणूनय एकदा आसता. पण हाजेरूय सरकार उपाय योजना काडीत आसा. थोड्या दिसा पयलीं जाल्ल्या मिटिंगेन हांव लेबर मिनिस्टर, लेबर कमिशनर्स आनी तांचे हे
तर हे चडांत चड फायदे ह्या हांगासर काम करपी लोकांक कशे दिवप हाज्या खातीर आमी वर्किंग सुरवात केला. पळयता की ESI आनी PF हे जर ताका दोनूय गजाली जर मेळ्यो जाल्यार म्हाका दिसता म्हणजे ESIतल्यान बेनिफिट्स जितके मेळटा पयली वेळ पडल्यार एकदा म्हणजे सरकारी बेनिफिट तरी फाटल्यान पडटा. हांव कित्याक सांगता एखाद्या वर्कराकडे ESI जर कार्ड आसत आनी ताका फाल्यां सकाळी जर कॅन्सर ट्रिटमेंट घेवपाची जाली आनी इफ तो ट्रिटमेंट घेवपा खातीर मुंबय सारकेल्या मेजर हॉस्पिटलांत जरी गेलो आनी ताणें आपले ESI कार्ड दिले जाल्यार ESI कार्डाचेर ताका आमी ताका म्हणटा कॅशलेस ट्रिटमेंट जाता अप टू द 20 लाख. म्हणजे म्हाका खबर आसा त्या प्रमाणे हांवें एका पेशंटाक 20 लाख रुपया पर्यंत बेनिफिट डायरेक्ट दिला. ऑल द वे आमचे DDSSY कार्ड आसा. हांव एक कंपॅरिजन इतल्याच खातीर करता लोकांक कळपाक जाय म्हणून. आमचे DDSSY कार्ड आसा विच इज नॉट अ कॅशलेस इन मुंबय, विच इज ओनली कॅशलेस इन गोवा. तुम्ही मुंबयच्या जर हॉस्पिटलांत गेलो जाल्यार ते पयलीं सांगतले पे करा त्या कार्डा वयल्यान तुम्ही मागीर घ्या. हो बेनिफिट प्रायव्हेट सेक्टरान जेका काम करता त्यांनी 100% आपले ESI रजिस्ट्रेशन करून घेवचे. कारण आता आम्ही पळयता की वेगवेगळी दुयेंसां वाडिल्ली आसा ती कॅशलेस ट्रिटमेंट म्हणजे घडये कदाचित पगार जरी मातसो कमी मेळ्ळो तर आमी आमचे हेल्थ सेक्युअर करता. हे चड महत्वाचे आसा. तो ताका बेनिफिट मेळटा. PF आसतलो किंवा बाकीच्योय स्किमी ताका खूप मोठ्या प्रमाणात मेळटा. आमी लेबर वेलफेअराच्या स्किमींतल्यान तर अजुनूय बी स्किमी रिवायज करपाक घेतल्या. जावं ते ताका हावसिंग एडवान्स आसत किंवा हावसिंग सबसिडी स्किम्स आसत ताका भुरग्यांक स्कॉलरशिप स्कीम आसत ती कितल्या इझी रित्या ही लेबर वेलफेअरांतल्यान मेळटली हाजो फुडल्या 1-3-4 म्हयन्या भितर आमी डिक्लेअर करतले. आणि जितके लोक म्हणजे जे प्रायव्हेट सेक्टरात काम करतात जे लेबर वेलफेअराच्या अंडर येतात त्या लेबर वेलफेअराच्या अंडर येवपी अप्रॉक्सिमेटली काय क्रोर्स ऑफ रुपीज म्हणजे पेंडिंग आसात लेबर वेलफेअर फंडाच्या अंतर्गत त्याची युटिलायझेशन ह्या लोकांक जावपाक जाय. चडांत चड भुरगे जे म्हणजे खंयच्याच आमी रजिस्ट्रेशन ऑलरेडी सुरवात केला. खंयच्याच भुरगे हे एक्सप्लॉयटेशन करचे न्ही त्यांचे म्हणून एखादो जर भुरगो आमी म्हणटा की अप्रेंटिसशीप म्हणून जॉईन जालो जाल्यार आमी ताका तेंय सांगलां अप्रेंटिसशीप 1 वर्साच्या सोंपल्या उपरांत इफ तुम्ही जर तांकां कन्फर्म करतले आसत जाल्यार तुम्ही कंटिन्यू करा. अदरवायज अप्रेंटिसशीप सोंपल्या उपरांत त्यांची सर्टिफिकेट त्यांच्या हातात दियात आनी ताका सांगा आमच्याकडे कन्फर्म जॉब गावतलो. यू मे गो एनीवेअर समवेअर एल्स वेर यू आर गेटिंग द कन्फर्म जॉब. बरेचशे फावटी ते तांकां जाल्यार अप्रेंटिसशिपाच्याच पेमेंटाचेर कन्फर्म जातले म्हणून पयलीं 2 वर्सां 3 वर्सां तांकां काम करून घेतले. ते स्ट्रिक्टली आमी मॉनिटर करता आनी आमी टॉलरेट करचे ना. हे जर तेंच्यांनी तांकां कंटिन्यू दवरले आसत जाल्यार तांकां परमनंट जॉबाक तांकां घेवचे पडटले. आनी दॅट इज ऑल्सो आफ्टर तेंच्यांनी 1 वर्स प्रोविजनल आमी ताका म्हणटा तेंच्यांनी ताका प्रोबेशनाचेर दवरल्यार जाता. प्रोबेशनाचेर दवरल्यार जाता. प्रोबेशनाचेर दवरून ताका नेक्स्ट इयर तेंच्यांनी कन्फर्म करप हे गरजेचें आसा. आनी म्हणून हांव सगळ्या इंडस्ट्रियलिस्टांक सांगपाक सोदता आनी पब्लिकली सांगता एक्सप्लॉयटेशन ऑफ द लेबर जावचें न्ही. मागीर त्यो फार्मास्युटिकल इंडस्ट्री आसूं किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आसूं की जो कोण आमी कामाक घेता तांच्यांनी अशा पद्दतीचो वर्कफोर्स हो खूब बऱ्या पद्दतीन तेच्यांनी युटिलायज करपाक जाय. बऱ्या पद्दतीन ताका सॅलरी दिवपाक जाय. तांचो ESI आसतलो PF आसतलो हो डिडक्ट करप हे इवन दो पेन्शन आमी अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत दोज बिलो 40 इयर्स तांकां अटल पेन्शनच्या अंडर तेंच्यांनी रजिस्ट्रेशन करून ताका फ्युचर पेन्शन दिवपाचो एक प्लॅन हो तेंच्यांनी करपाची गरज आसा. राज्यांत ESIचे हॉस्पिटल मडगांव हांगासर आसा. नेक्स्ट ESI हॉस्पिटल बिचोले हांगासर येता आनी इन फ्युचर सांगे हांगासरूय येतले. म्हणजे गोंयांत एक बरी मेडिकल फेसिलिटी ESIच्या लोकां खातीर आमी अवेलेबल करपाचे आमी येवजिला. इन फ्युचर हॉस्टेल फेसिलिटीज जी आसा आपल्या IDC एरियांतल्यान हॉस्टेल फेसिलिटीज अवेलेबल करप जे विशेष करून लेडीज जे ट्रॅव्हल करतात तांकां हॉस्टेल रावपाची वेर्णा सारकेल्या 5 स्टार इंडस्ट्रीज आमी ती फेसिलिटीज करपाचे येवजिला. आमी कालांतरान तांकां ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज काही जाणांच्यो बस ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज आसा पण ग्रामीण भागांतल्यान IDC पर्यंत ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज आयोजन करपाचें थारायलां जेणे करून गोंयांतलो ग्रामीण भागांतलो भुरगो हो इंडस्ट्री पर्यंत पावपाक जाय. ताका ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज मेळपाक जाय. डेली आपली फक्त बायक घेवन ट्रॅव्हल करचें न्ही हाचोय सरकाराचो उद्देश आसा. दुसरें द कन्स्ट्रक्शन वेलफेअर बोर्ड. आतापर्यंत कन्स्ट्रक्शन वेलफेअर बोर्डान मोर दॅन 230 crores ऑफ रुपीज अवेलेबल आसा. ते कन्स्ट्रक्शनान जे काम करतात आमी विशेष करून गोंयांत पयलीं गवंडी काम करताले आता ते बंद जाले. बट कन्स्ट्रक्शनान जर तेजें म्हणणें की मिनिमम 3 मंथ्स जरी काम केलें आसत जाल्यार ताका कन्स्ट्रक्शन वेलफेअर बोर्डाच्या अंतर्गत रजिस्टर करूंक मेळटा. आनी थंय काम करपी मनशाक इवन दो फॉर म्हणजे हावसिंग स्किमी खातीर सुद्दां तांकां पयशे दिवप ह्या स्किमीचें प्रोविजन करपाचें आमी सुरवात केला. इट इज नॉट लोन बट द सबसिडी ही डायरेक्टली तांकां दिवप. स्कॉलरशिप आसतली मॅरेजा खातीर तेंच्या भुरग्यांच्या लग्ना खातीर पयशे आसतले घर बांदपाक पयशे आसतले हेय बी कन्स्ट्रक्शन वेलफेअर बोर्डाच्या अंतर्गत दिवप. हांवें कित्याक सांगता बरेचशे फावटी गोंयांत आसतले प्लंबर आसतले हांव लेबर वर्क म्हणना हांव परत सांगता म्हाका खबर आहा आमचो गोंयकार लेबर वर्क करिना ताका लेबर वर्क करपाक आवडना. हांव लेबर वर्क कराय म्हणचो ना बट तुमच्या कडेन आसतले स्किल्स यूज करात. आमी इलेक्ट्रिशियन म्हणून काम करूं शकता आमी प्लंबर म्हणून काम करूं शकता. अशी आतां तर तांकां इवन दो द फायर सर्विसीस
हितून आयिल्ले जे फायर सर्विसीस हो बी एक स्किल्ड जॉब आसा. प्रत्येका खातीर फायर एनओसीची गरज आसा, इलेक्ट्रिकल एनओसीची गरज आसा, प्लंबिंग हाची गरज आसा. आनी दिस इज एन वेल प्रोफेशनल आनी स्किल. आज लॅक्स ऑफ रुपीजचे टेंडर्स कोण तरी भायलो घेवन येता, भायल्यानूच लेबर येता. आमच्या गोंयकारांनी कित्याक सुरू करचें न्ही? प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर कित्याक जावचो न्ही? इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर न्ही? आमच्याकडे असलेले स्किल मॅनपॉवर कित्याक वापर करचो न्ही? आणि हेंकां सगळे कन्स्ट्रक्शन वेलफेअर बोर्डाच्या अंतर्गत जेन्ना रजिस्टर करतले तेंकां तेन्ना इवन दो घर बांदपा खातीर डायरेक्टली 5 लाख रुपीज सुद्धा दिवपाचे प्रोविजन हांव पळयता की हांवें ऑलरेडी आमच्या कन्स्ट्रक्शन वेलफेअर बोर्डाच्या कमिटीक ते व्हेरीफाय करपाक लायला. आणि कशा पद्दतीन, कारण जो खऱ्या अर्थात काम करता त्या मनशाक तेजो बेनिफीट मेळपाक जाय. आणि ज्या अर्थी आमी केप सगळे वेलफेअर 1% ऑफ द सेस ऑफ द कन्स्ट्रक्शन वेलफेअर जेन्ना आमी तो घेता तेन्ना ताका ईच एंड एवरी ताका फायदो मेळपाक जाय. एक्सिडेंट जेन्ना जेन्ना सायटीचेर जाता तेन्ना तेन्ना ताका तेजे बेनिफिट्स दिवपाचें सातत्य सरकारान केलां. म्हणून माझी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा, स्पेशली फॉर द कॉन्ट्रॅक्टर्स, तेंच्यांनी ई श्रम कार्ड हे कंपल्सरी करचें. गोंयांत जेन्ना जेन्ना आमी लेबर हाडटा, म्हणजे आमचे जरी काम करिना आसत जाल्यार तेंच्यांनी टेनंट व्हेरिफिकेशन करचें, ई श्रम कार्ड कंपल्सरी करचें. ई श्रम कार्ड कंपल्सरी केल्या उपरांत तुमच्या सायटीर जाल्लो एक्सिडेंट तुम्ही कॉम्पेन्सेट करतात, बट गव्हर्नमेंटाच्या वतीन आमकां ताका कॉम्पेन्सेट करपाक मेळटा. म्हाका खबर आहा द एक्सिडेंट कॅन हॅपन एट एनी टायम, इंजुरी कॅन हॅपन एट एनी टायम, बट तांकां कॉम्पेन्सेट करप हे गरजेचें आसा. आणि ते करपा खातीर आमचें सरकार कटिबद्ध आसा. सरकारा कडेन पयशे आसा, ह्या कामा खातीर दवरलेले पयशे आसा. आणि ते हांव तर म्हणटा की कामगारांच्या हक्काचे पयशे, आणि त्या कामगारांच्या हक्काचे पयशे तांकां मेळपाक जाय. हो तेंचो रायट आसा. आणि ते मेळपा खातीर आयच्या ह्या कामगार दिनाच्या निमित्तान म्हाका सांगता आसतना खूब खूश भोगता की येता त्या हितूंतल्यान मेजर रिफॉर्म्स इन कन्स्ट्रक्शन वेलफेअर आणि लेबर वेलफेअर फंड्स ह्या दोनांयनी आमी करतले. आणि लेबराक तेंचे हक्क मिळवून दिवपा खातीर आमी कटिबद्ध आसा. गव्हर्नमेंटात असलेले कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे लेबर हांवें ऑलरेडी म्हटलां की तांकां कशा पद्दतीन फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट आणि सगळे बेनिफीट दिवप हाच्या खातीर सरकार कटिबद्ध आसा. मागीर ते वेगवेगळ्या हातूंतल्यान आसतले, खंय ते लेबर सोसायटीज आसतले, इलेक्ट्रिसिटीन आसतले, फॉरेस्टार आसतले, म्युनिसिपालिटीनी आसतले. ह्या सगळ्या लेबरांक लेबर एक्सप्लॉयटेशन केन्नाच जावचें ना हे सरकार खूब म्हणजे कटाक्षान लक्ष दिवन करीत आसा. आणि त्या खातीर आयच्या ह्या लेबर दिनाच्या निमित्तान म्हाका सांगता आसतना की आमचें सरकार हे अंत्योदय तत्वाचेर काम करता. अंत्योदय तत्व आमी फक्त म्हणना, तर सरकाराच्या प्रत्येक घटका कडेन लक्ष आसा. आणि ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी म्हणजे हातात घेतल्या उपरांत ई श्रम कार्ड आसतले, वन नेशन वन रेशन आसतले, किंवा आभा कार्ड आसतले, ई श्रम कार्ड आसतले, किंवा आयुष्यमान भारत योजना आसतली, किंवा अशा पद्दतीचे फायनान्शियल इन्क्लुजन आसतले. हे प्रत्येका खातीर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या लिडरशिपीच्या सकयल म्हणजे केंद्र सरकार खूब बऱ्या पद्दतीन काम करपाक लागला. पयले फावटी स्किलिंगाचेर भर दिवपाक लागला. स्किल रिस्किल अपस्किल माझे तर म्हणणे आसा की इवन दो आमी दोज वर रजिस्टर म्हणजे दोज वर वर्किंग इन द प्रायव्हेट सेक्टर्स आणि तांकां जर फुडें अपग्रेडेशन आपले डिप्लोमा डिग्री घेवपाचे आसा, सरकार ताजी स्कीम आनी योजना घेवन थोड्या दिसांच्या भितर येवपाचे आसा. इन्क्लुडींग अवर ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन, ह्या कॉर्पोरेशनान सुद्धा आमी अशाच पद्दतीचे म्हणजे पयलीं पळयताले की सेक्युरिटी आणि हाऊसकीपिंग हाच्या खातीर सगळे आमच्या नेबरिंग स्टेटींतले लोक येताले. आयज प्राऊडली सांगता आमचे गोंयकार भितर काम करपाक लागल्या, कारण ताका दे फील सेफ, दे फील सेक्युअर्ड हेच काम करपाक लागल्या. म्हणून जे हे सरकार कामगारां खातीर सातत्यान काम करीत आसा. आयच्या 1 मेच्या दिसा हांव शुभेच्छा दिता आसतना डेडिकेटिवली आमचें सरकार हे तुमचे बरे आरोग्य आणि बरे फ्युचर आवडोवपा खातीर सदोदीत काम करतले. ज्यांचे सत्कार म्हज्या हस्ते जावपाचे आसा इन एडवान्स. तांचे कॉन्ट्रिब्युशन खूब व्हड आसतले. तांच्या खातीरय बी हांव आयज सुयेज चिंतिता. आणि सगळ्या कामगार नेत्यांक सांगपाक सोदता म्हणजे आजकाल आंदोलनां करपाची गरज ना. सरकाराच्या बरोबर उलोवणी सुरू करात आणि कामगारांचे हक्क तांकां मेळोवपा खातीर आमच्या बरोबर उलोवपाक सुरवात करात. आमी तांकां दिवपाक तयार आसा. हेच धोरण विकसित भारत 2047 ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी जेन्ना विचार करता आसत तेन्ना तोच विकसित गोवा 2047 करपा खातीर आमचें सरकार हे कार्यरत आसा, कटिबद्ध आसा. हे आशिल्ले आयचे प्रादेशीक समाचार दर्शन. तुमचे मुखार दवरपी खबरां विभागाचे मुखेली महेश चोपडे आणि हांव सुभाष जाण. आता परत मेळुया फुडल्या सोमारा. निरोप दियात. नमस्कार.